होला. तर ह्याच्यात आणि हा सुद्धा मी पोलिसांना लिहून किंवा पहिलं तर माझा सोमवारी किंवा मंगळवारी त्या खर्गे समितीपुढे मी जाऊन पूर्ण एक्सप्लेन करणार आहे आणि झाल्यानंतर त्यांना ती डिमांड करणार आहे की तुम्ही करा, नाही तर मी तक्रार देऊन मॅजिस्ट्रेट कोर्ट मूव्ह करून त्याच्यावर FIR करून घेईन. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की हा जमिनींचा मुद्दा हा इथेच थांबत नाहीत, अशा अनेक जमिनी आहेत. तुम्ही बोलत होतात, मी तुम्हाला मगाशी थांबवलं. किती जमिनी आहेत तुमच्या अशा, आणि तुम्ही फार जबाबदारीने विधान करायला अशी मी अपेक्षा करतो. नाही, मी हे केव्हाच काढलं होतं. 2016 मी सगळ्या अजित पवारांच्या जेवढ्या कंपन्या होत्या तेव्हाच्या काळी 69 होत्या, त्याचे सगळे मी डिटेल्स काढले होते. त्यांच्या सगळ्या फ्रंट्सचे डिटेल्स काढले होते की सिंचन घोटाळा माफ झाला, शिखर बँकेचा घोटाळा माफ झाला, जरंदेश्वर घोटाळा माफ झाला, ईडीनी ज्या जमिनी जप्त केल्या होत्या, जरंदेश्वर जप्त केलं होतं ते परत मिळतं. तर आता तर मी जेव्हा, आणि तोपर्यंत ना मी जरंदेश्वरवर वगैरे विशेष काम केलं नव्हतं. आत्ता मी जेव्हा ते सगळं डाउनलोड केलं ना, तळपायाच्या मस्तकाला जाते अक्षरशः. आणि असं वाटतंय काय करतोय आपण, देशाला कुठच्या दिशेने नेतोय. काही राजकारणी आहेत. काही वर्षांपूर्वी जेव्हा हा सगळं जरंडेश्वरचं प्रकरण आलं होतं, जेव्हा त्याच्यात ईडीने कारवाई केली होती, तेव्हा मी या प्रकरणात एका वाहिनीला असताना मी शालिनीताई पाटीलांचा इंटरव्ह्यू केला होता आणि त्यांनी याच्यावरती फार उद्विग्न होऊन त्यांनी तेव्हा प्रतिक्रिया दिली होती. माझंही तेच झालं. परवाच्या दिवशी मी म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी मला एक त्यांच्या मुलीचा फोन आला की शालिनीताईंच्या मुलीचा, की त्यांना खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. अच्छा. आणि आत्ता त्यांची तब्येत खूपच नाजूक आहे आणि हळूहळू ते बरं झालं आणि मग आता त्या घरी आल्या. तर परवाची माझी जी पत्रकार परिषद होती ती बघून त्यांना सांगितलं मुलीला की हिला बोलवून घे म्हणे, मला भेटायचं आहे. म्हणून मी त्यांच्या घरी गेले. माहीमचं ते छोटं असं घर जो होतं बघून असं वाटलं की खरं तर ते वसंतदादा तेव्हा चीफ मिनिस्टर होते, या महसूल मंत्री होत्या, इतर सगळ्यांचे असे टोलेजंगी बंगले काय 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 असतं त्या इथे माहीमला त्या छोट्याशा घरात राहत होत्या. आणि त्यांनी बघून पहिलं तर 5 मिनटं हात पकडून ठेवला माझा आणि मला सांगत होत्या की खूप लुटलं, त्या अजित पवारनी खूप लुटलं आणि माझी सगळा साखर कारखाना त्याला करायचं होतं ना, तर माझी संघटना मोडायची नव्हती, त्याच्यासाठी मी एवढं लढतीये, माझं पेन्शन सगळं त्या वकिलांना देते, सगळ्याचा हिशोब ठेवला आहे मी आणि सगळे एक एक नया पैसा मी अजित पवारकडनं परत घेणार आहे. आणि हे वाक्य त्या कमीत कमी 5 ते 6 वेळा म्हणाल्या माझ्याशी बोलताना. जेव्हा त्यांचा बनवलेला तयार साखर कारखाना कोणी ऑक्शन करून कवडी मोलात स्वतःच्याच घशात घालून घेतात, तर त्या व्यक्तीला किती यातना झाल्या असतील. तर मी जे 2016 मी जेव्हा एक्सपोज केलं होतं त्याच्यात तर अख्ख्या त्यांच्या जेवढ्या कंपन्या आहेत सगळ्या कंपनींमध्ये लँड हिअर, लँड देअर, लँड इन तळेगाव, लँड इन बारामती, त्याची लँड इन मुळशी, अशी लिस्ट असते, लिस्ट. तर हे सगळ्या जमिनी आता कशा घेतल्या, काय घेतल्या, याचं खरंच इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. म्हणून मी आता ते सगळं कंपाईल करून त्याच्यावर आता याचिका करेन किंवा सरकारला सांगेन, पण सरकारला सांगून उपयोग नाही आहे. त्यामुळे मला हे कोर्टात द्यावून मला तर एक नॉन कन्व्हेन्शनल टाईप ऑफ PIL करायचं आहे. नॉन कन्व्हेन्शनल असं मी का म्हणते की मला पहिली ओळ त्याच्यात ही लिहायची आहे की आम्ही जीवाची पर्वा न करता स्वतःचा पैसा खर्च करून आम्ही हे लढतो की फक्त देश बदलावा. पण होत आहे काय, तर हे चौकशी बंद करण्याचे जे अधिकार जे आहेत स्टेट गव्हर्नमेंटला पण नाही पाहिजेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला पण नाही पाहिजेत, सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीजला पण नाही पाहिजेत, तरच मी हे सगळं लढेन. नाही तर माझं पिटिशन डिसमिस करून टाका. की मला सिंचन घोटाळ्याची चौकशी परत पाहिजे, मला शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी परत पाहिजे, जरंदेश्वरची चौकशी परत पाहिजे. मी अख्खा ठोकळा आणून देते. फायर पॉवर मार्केटिंग, फायर पॉवर ॲग्री, त्याच्यात जेवढे सुजय ॲग्रो, सुतारा, सॅप प्रॉपर्टीज, सॅप मर्केंटाईल्स, किती 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 कंपनीज आहेत. एवढंच नाही, एक राज ग्रुपवर मी 2016 खूप मोठा एक्सपोजे केला होता. या सगळ्या कंपनी कोणाच्या आहेत?
या सगळ्या सुरुवात अजित पवार सुनेत्रा पवारनी केली. 2009 तुम्हाला आठवतं तिकडे कर्जतला एका धरणाला लागून एक जमीन होती, त्याच्यावर खूप मोठा बवाल झाला. फार्म हाऊस होतं हो हो हो, प्रायव्हेट धरण म्हटलं जातं. करेक्ट करेक्ट बरोबर ना. त्याच्यानंतर सगळ्याच्या सगळ्या कंपन्यांना त्यांनी एक्झिट करून सगळ्या स्वतःच्या नातलगांकडे, म्हणजे ते एक जगदीश कदम आहेत, एक राजेंद्र घाडगे आहेत, ते रजनी इंदुलकर आहेत, तर अशा सगळ्या लोकांना त्यांनी फ्रंट्स करून त्याच्या सगळ्या त्यांना ना कमलेश त्यांना धरणांची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यांना विंडमिलची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यांना हायड्रो पॉवरची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यांना रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी 2016 आधी एक्सपोज केल्या होत्या. ते राज ग्रुपबद्दलच्या केल्या. म्हणजे तुम्ही, आम्ही फक्त तुम्हाला एक सेकंद थांबेल, कारण तुम्ही नाव घेऊन बोलतायत आणि आपण एका नॅशनल चॅनलवरती बोलतो म्हणून म्हटलं तुम्ही घेताना पुराव्यासकट बोलत. पण मी तेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले होते, छापलंही गेलं होतं. आजही तीच सिच्युएशन नाही, आता तर त्याच्या खूप जास्त कंपाऊंड झालंय. ती राज ग्रुपनी आता इन्फ्राकॉन, राजपथ इन्फ्राकॉन नावाच्या कंपन्यांची मालिका आहे. त्यांचे NH4, NH पॅकेज 1, पॅकेज 2, पॅकेज 3. मी जगदीश लक्ष्मणराव कदम हे कोणीही कुठल्याही वेबसाईटवर जा, झोबावर, टोफलरवर, आणि तुम्ही शोधा आणि ते जे नाव घ्या आणि तुम्ही कुठल्याही AI ॲपवर संबंधित जगदीश कदम हे अजित पवारांचे सख्खे मामे भाऊ. अच्छा. आणि राजेंद्र घाडगे हे त्यांचे सख्खे मावस भाऊ, आणि हे सगळे त्यांच्या त्या सगळ्या कंपन्या सांभाळतात. आणि त्याच्यात हे जे जगदीश लक्ष्मणराव कदमचे जे मी राज ग्रुप म्हटलं, तेव्हा मी त्या पत्रकार परिषदेत असंही म्हटलं होतं की राम निंबाळकर, अजित पवार आणि जगदीश कदम म्हणजे RAJ ग्रुप, राज ग्रुप हा तो आहे. अच्छा. आणि त्याच्या जेवढ्या या कंपन्या आहेत त्या सगळ्यांना आता याच्यात जसं मी म्हटलं की राजपथ इन्फ्राकॉम, त्याच्यात पॅकेज 1, पॅकेज 2, त्याच्या वेगवेगळ्या कशा कंपन्यांची नावं केली आहेत, तर त्याच्यात पूर्ण लिस्ट आहे. आता तुम्ही लोकांना मी हेही सांगते, पुण्याच्या लोकांना काय अख्ख्या महाराष्ट्राच्या, की तुम्ही ते नाव घ्या, राजपथ इन्फ्राकॉन, NH व्हॉट एव्हर नंबर आहे, 44, 41, 42 अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत. 51, 66, 68, 69, आणि प्रत्येक कंपनीला तुम्ही घ्या आणि त्याला ChatGPT 5 किंवा परप्लेक्सिटीवर टाका. तुम्हाला त्याचे किती त्यांना कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले ते कळेल आणि यू विल बी शॉक्ड. त्यांना पुण्यातल्या सगळ्या रोड्सचे कॉन्ट्रॅक्ट, सगळ्या याची कॉन्ट्रॅक्ट सगळी त्यांना मिळालेली आहेत. मग तर त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद हवंच ना. मला एक सांगा, तुम्ही मागे जेव्हा आपण मी परत त्या दिवसाकडे जातो, ज्या दिवशी आपण ऑपरेशन 7/12 पहिल्यांदा चालवला होता, तेव्हा मी बोलताना तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता, पिक्युनरी बेनिफिट्स नातेवाईकांना देण्याचा, आणि इट कम्स अंडर ऑफिस ऑफ प्रॉफिट. प्रिसाइजली. पण त्याच्यात रक्ताचे नातेवाईक, त्याच्यामध्ये चुलत भाऊ, मामे भाऊ हा त्याच्या दायऱ्यामध्ये येऊ शकतात का त्याच्यामध्ये? करेक्ट. पण ते ब्लड रिलेटिव्स त्यांच्या कंपन्या पण हँडल करतायत ना. आता ज्या कंपन्या स्थापन कोणी केल्या होत्या, अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपन्या आता त्यांच्याकडे आहेत ना, ह्याच लोकांकडे आहेत. अच्छा. पण ते आता त्याच्यामध्ये अजित पवार किंवा सुनेत्रा पवार डायरेक्टर नाही आहेत त्याच्यामध्ये कुठे, ते तर एक्झिट करतात. पण आता ह्या कंपन्या ह्या सगळ्यांमध्ये, ज्या पुढच्या बनवलेल्या कंपन्यांमध्ये ही जी नावं घेतली, सुजय म्हणा, सुतारा म्हणा, नॅप म्हणा, नॉनकॉन एनर्जीज म्हणा, ही सगळीच्या सगळी नावं त्यांच्या प्रत्येक कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेत. त्यामुळे इट इज डायरेक्टली इनडायरेक्टली स्ट्रेट अवे इट इज अजित पवार कंपनी, दुसरा असू शकतो. या कंपन्यांमध्ये उद्याचे संबंध कदाचित त्याच्यात जेव्हा या गोष्टी कायदेशीर निकषावरती तपासल्या जातात तेव्हा या गोष्टी कुठे प्रूव्ह होत नाही, एक दुसरा मोठा प्रॉब्लेम होतो. कसं प्रूव्ह होत नाही मला तेच कळत नाही. आता से फॉर एक्झाम्पल आपण जरांदेश्वरचा एक विषय घेऊया. जरांदेश्वर आधी थोडासा त्यांचं एका 5व्या याचं जे त्यांचं देणं होतं ते देऊ शकले नाही, म्हणून अजित पवार जे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकवरच्या बोर्डवर होते त्यांनी तो कारखाना ऑक्शन केला आणि तो घेतला कोणी, बिडिंग न करता गुरुनी घेतला, गुरु कमॉडिटी नावाच्या कंपनीने. मी त्याचे सगळे कागद काढले. गुरु कंपनी ही आधी स्थापन झाली होती मुंबईत, इथून गेली जयपूरला, 2010 जयपूरला होती. 2010च्या नंतर 2011ला जेव्हा जरांदेश्वर घ्यायचं आहे तेव्हा ती मुंबईत येते. आणि मुंबईत आल्यावर त्याचे पेपर्स मी तुम्हाला आत्ता दाखवू शकते, हवं असेल तर दाखवू का? प्लीज. की नक्कीच.
तर ही गुरु कमॉडिटीज, गुरु स्टॉक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी स्थापन झाली, हे त्याचे पेपर्स आहेत. हे त्याचं आर्टिकल ऑफ असोसिएशन आहे. याच्यात जर बघितलं ती इथे मुंबईत स्थापन झाली होती, नंतर ती जयपूरला गेली होती आणि त्याच्यात 2011 पैसे येतात. हे जयपूरला गेली, 2010 जयपूरला होती आणि त्याच्यानंतर याच्यात पैसे येतात. आणि हे पैसे कुठून येतात, कोणाकडनं येतात अचानकपणे, तर ओमकार रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड जॉईंटली विथ कमल किशोर गुप्ता आणि ओमकार रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीमधनं पैसे येतात. ते किती येतात ते तुम्हीच बघा वाचून. ते ओंकार रिअल्टरची काही चौकशी पण सुरू होती ईडीकडनं, ती तेच आहे? हो, आता तेच ती आहे, तीच आहे की नाही तेवढं कन्फर्म करायचं आहे, पण आले तेवढं मात्र नक्की. आता हे फंड्स रिसिव्ड ओमकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बघायचं, आपणच वाचून बघा. 44 कोटी